आता आपण डॉक्टर आणि इंजिनियरची फॅक्टरी ज्याला म्हणतो, जो कारखाना ज्यांनी सुरुवात केला आहे आणि विनामूल्य मार्गदर्शन कुणालाही सरांचं असतं, असं फार मोठं व्यक्तिमत्व त्यांच्या दारावर जोही जाईल त्यांना विनामूल्य मार्गदर्शन देखील सर करतात. त्यापैकी मी एक आहे. मी आमचे मोठे बंधू चिरंजीव 12वीला आहे सध्या शाहू महाविद्यालयाला. वेळोवेळी सरांचं मार्गदर्शन घेतो आहे. त्याला शाहूला असल्यामुळं बऱ्याच वेळा मी सराकडे जाऊन स्वतः सरांच्या नोट्स देखील काही मी फॉलोअप केलेल्या आहेत. सर अगदी मन मोकळेपणाने या ना धुमाळ सर हक्कानं बोलून घेऊन खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात. तुम्हालाही ते करतील हे ग्वाही देखील मी सरांना सर्व पालकाच्या वतीनं विनंती करतोय. आणि सर्व पालकांनी एकदा आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करून सरांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. टाळ्याचा आवाज. छान. आदिमाता रेणुका मातेला वंदन करून मागील 23 वर्षापासून लातूरमध्ये RCC रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस नावाने एक विद्यार्थी शिकवत आहे. ज्या आईवडिलांनी परिस्थिती नसताना हाडाची काबाट कसकून शिकवले त्यांच्याचे नतमस्तक होतो. काकाज स्कूल म्हणजे आमचं स्कूल. या काकाज महोत्सव 2026 या ठिकाणी आत्ताच ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं असे आपले डेप्युटी डायरेक्टर आदरणीय मठपती साहेब, तसेच ॲडव्होकेट आकाश जाधवजी, आदरणीय आमचे बळवंत भाऊ त्यांचे चिरंजीव लातूरमध्ये खूप पॉझिटिव्हली काम करत आहेत असे आमचे आकाश भैया, तसेच आदरणीय चोले सर विद्या विकासचे प्राचार्य, तसेच आदरणीय कांदे सर, आदरणीय विजयकुमारजी धुमाळ सर, धुमाळजी जे आमचे परमसने बंधू धुमाळ सर, तसेच आदरणीय आई तिन्ही भाऊ स्टेजवर आहेत. या काकास गॅदरिंगच्या प्रसंगी मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. मला माहीत आहे आपण सगळे आपल्या पाल्याचा परफॉर्मन्स बघायला आलोत, पण मला असं वाटतंय इतकं चांगलं स्कूल आहे. या नक्कीच आदरणीय आमचे धुमाळ सर हा माणूस खूप आत्म्यातून काम करतोय, खूप पॉझिटिव्ह भावनेतून काम करतोय. यांचे बुक्स असतील, यांच्या नवीन गोष्टी शिकवण्याची पद्धत असेल, हे खूप म्हणजे आज महाराष्ट्राला सुद्धा ठेवा वाटेल अशा त्या गोष्टी विद्यार्थ्यांना इम्प्लिमेंट करत असतात. पालकांनी असाच यांच्या पॅटर्न विश्वास ठेवावा. शिक्षणाशिवाय जीवनात प्रगती अशक्य आहे. थोडं आपल्या पाल्याला मोबाईलपासून दूर ठेवावं एवढी मी या प्रसंगी आशा व्यक्त करतो. नाही तर आजकाल मुलगा शांत बसण्यासाठी आई मोबाईल हातामध्ये देते. हा थोडा पॅटर्न चेंज झाला पाहिजे एवढी आशा व्यक्त करतो. आणि धुमाळ सरांच्या काकाज इंग्लिश स्कूल जे आहे याच्या जे उपक्रम राबवतील त्यात पालकांनी खूप आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावा. त्यांच्या प्रत्येक गोष्टीला कारण त्या गोष्टी युनिक आहेत. आपण जे बुक्स बनवलात, आपण जे विद्यार्थ्याला जे सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करत आहेत, आपला सगळा स्टाफ जो सगळ्या गोष्टी आपल्याला प्रमोट करत आहे, तर मला वाटतं युनिक आहे. त्या युनिक गोष्टीसाठी आपण सगळ्यांनी प्रोत्साहित करावं. आत्ताच आपण आदरणीय काही प्राचार्यांचाही सत्कार केलात, त्यांचंही हार्दिक अभिनंदन. आणि या शुप्रसंगी एवढंच सांगतोय, हे स्कूल खूप छान आहे. हे सरांचं बारीक गोष्टीकडे लक्ष आहे, त्यामुळे हे स्कूल पुढे जात आहे. आदरणीय आत्ताच मठपती साहेबांनी म्हणल्यासारखं काकाच एक विद्यापीठ व्हायला पाहिजे. नक्कीच आपण त्या दृष्टीनं काम करावं. आणि मी परत एकदा पालकांना या आपल्या पाल्याच्या परफॉर्मन्ससाठी खूप खूप शुभेच्छा देतो. खूप मस्त राहा. आपल्या स्कूलवर 100% विश्वास ठेवा. स्कूलमध्ये ज्या ॲक्टिव्हिटी असतील त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण सगळ्यांनी भाग घ्यावं एवढी आशा व्यक्त करतो. थोडं पाल्याच्या अभ्यासाकडे लक्ष ठेवावं एवढी आशा व्यक्त करतो. कारण अभ्यास केल्याशिवाय जीवनात प्रगती अशक्य आहे. अभ्यास केल्याशिवाय जीवनात काहीच क्रांती होणार नाही एवढी आशा बाळगतो. आणि आपल्या जसं आमच्या जीवनामध्ये शिक्षणामुळे लख प्रकाश झाला, याच्या 1000 पट लख प्रकाश आपल्याही जीवनात व्हावा ही भगवान पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि परत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मला जे 2 शब्द बोलण्यास संधी दिली, माझा सन्मान केलं, इतकं छान संचलन करत आहेत, अँकरिंग इतकं छान करत आहेत. मी सगळ्यांना परत या पूर्ण टीमला, काका स्कूलच्या टीमला खूप शुभेच्छा देतो. आणि माझं लांबत चाललेलं भाषण थांबवतो. आणि परत खूप मोठे व्हा. आणि मुलांनाही सांगतो की मुलांना संस्कार पेरा एवढी आशा व्यक्त करतो. आणि काका स्कूल हे संस्कार पेरण्याचे, आई स्टेजवर आहे, तिन्ही भाऊ एकत्र आहेत, हेच मोठे संस्कार आहेत मला असं वाटतंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. भाऊ कशा असायला पाहिजेत,
कसं एकमेकावर प्रेम असायला पाहिजे, एकमेकाला कसं मान सन्मान दिला पाहिजे, हे इथं आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. हेच तर जीवन आहे. म्हणजे मला वाटतं दुसरं विद्यापीठ बघायची गरज नाही, हे काकाच विद्यापीठच आहे संस्काराचं. या मी परत सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. असंच प्रेम आणि आशीर्वाद या काकास परिवार, धुमाळ परिवार, आमच्या पालकावर आणि माझ्या बालगोपाळावर असावा, हीच मी रेणुका चरणी म्हणजेच रेणापूर, लातूरचे सुपुत्र, रेणापूर तालुक्यातून, लातूर जिल्ह्यातून, महाराष्ट्र राज्यातून, भारत देशातून आणि जागतिक पातळीवर एक उंची नेणारं व्यक्तिमत्व, मी मगा सांगितल्यासारखं अशा व्यक्तिमत्वाचं प्रेम आणि आशीर्वाद आपल्याला मिळतंय, असं मार्गदर्शन मिळतंय, ह्याच्यापेक्षा सोन्यासारखा दिवस मला वाटत नाही की असेल.